पाथर्डीमध्ये श्री तिलोक इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झालाय। मुलांच्या विकासामध्ये पालकांचा महत्त्वाचा वाटा असतो, मात्र आज पालकच भरकटत चाललेत अशी भावना यावेळी श्री त्रिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी व्यक्त केली आहे। शिक्षणाचे माध्यम बदलले तरी संस्काराची पद्धत आणि जगण्यातील भाव बदलत नाही। संस्कार हाच शिक्षणाचा मूळ गाभा असून विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना पालकांमधील शिक्षक दिसायला हवा असे प्रतिपादन श्री त्रिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी केले आहे। श्री त्रिलोक इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते। त्यांचे आई-वडील ज्याप्रमाणे शिक्षक लोक शाळेमध्ये शिकवतात, शाळेमध्ये खऱ्या अर्थाने या लहान मुलांच्या वरती जे काही ते संस्कार घडवताय ते संस्कार खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीसाठी पुढच्या वयोमानाप्रमाणे त्यांना ते कामी येणार। पण हे फक्त शिक्षकाचं काम नाही, शिक्षक तर करतीलच, पण त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्यावरती जे काही संस्कार करायचे आहे, ज्या मुला मुलींना तुम्हाला शिकवायचं आहे त्या मुला मुलींच्या ज्यांच्या मनामध्ये जे काही शिकायची इच्छा आहे ते शिकवावं। तुमच्या दृष्टीने डॉक्टर व्हावं आणि मुला मुलींच्या दृष्टीने एखादा शास्त्रज्ञ व्हावं, यात फरक आहे। तुम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची बळजबरी करू शकत नाही, किंवा जर करत असाल तर करू नये या मताचा मी आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश गुगळे, घेवरचंद भंडारी, संपतलाल गांधी, राजेंद्र मुथा, प्राचार्य अनिल बंडीवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून यावेळी विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केलेत। हिंदी आणि मराठी गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलंय आणि उपस्थितांची दाद मिळवली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल बंडीवार, सूत्रसंचालन अपर्णा वेलदे, तर आभार स्वाती शेटे यांनी मानलेत। कुंदलोया, सी 24 तास, पाथर्डी।